नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, चहा पाणी झालेली होती, संध्याकाळची वेळ होती. नंतर बाकीजण गेले कुठं कुठं फिरायला, कोणी अभ्यास करतंय तर कोणी काही. तर म्हटलं चला आपण बी आपल्या आपल्या कामांना सुरुवात करू. तर घर काही एवढं खराब झालेलं नव्हतं, पण कुठं कुठं बारीक कातिंगा दिसल्या तर म्हटलं चला आपण पण आळाजाळं काढून घेऊ. तर आता आपली अक्षय तृतीया येते, त्यामुळे ना अक्षय तृतीयासाठी थोडं आपण पण घरात आवरायला घेऊ. तर मी घरात आवरायला घेतलं आहे, थोडं थोडं आवरून घेते म्हटलं. भांडे वगैरे तर काही एवढी खराब नव्हती. हे मागच्या बेडरूममध्ये आवरते मी आता. बेडरूमचे भांडे पण मागे म्हणजे आमच्या इथं पाण्याचा त्रास असल्यामुळे पाणी आलं की भांडे भरावं लागतं. तर भांडे घासून ठेवलेले होते, ते पण काही एवढे खराब नव्हते. तर ते काही आवरायला घेतलेले नव्हते. आणि किचनमधले पण कायम म्हणजे माझे असे थोडे थोडे भांडे घासणं चालूच असतं, त्यामुळे एवढे काही खराब नसल्यामुळे मी काही घासायला काढलेले नव्हते. म्हटलं चला आपण आहे ना मे महिन्यात चांगलं ऊन पण पडतं ना, तेव्हा कुरड्या पापड्या वगैरे ते उन्हात टाकून देऊ. आणि ते एक वेळेस उन्हात वाळवले की मग वर्षभर टेन्शन राहत नाही. त्यासाठी उन्हात वाळवण्यासाठी म्हटलं मे महिन्यात आवरून घेऊ आणि नंतर मग आपण भांडे वगैरे पण थोडे घासून घेऊ तेव्हा. आता तर काही काढलेलं नव्हतं मी. म्हटलं फक्त आपण थोडं अळजाळं वाटत होतं, बारिंगा कातिंगा होत्या ते काढून घेऊ. आणि आपल्याला जे आता स्वच्छ म्हणजे थोडं पुसून भांडे वगैरे पुसून घेते सगळे. सगळे भांडे पुसून बाकीचे जे थोडे वाटले तर खराब असतील तर ते घासून घेते. आणि मस्त असं फ्रेश वाटतं मग घरामध्ये. चला सण आलं म्हणजे थोडा आपला वेगळाच उत्साह असतो. आणि चला आपलं पण घर आवरून घेऊ असं वेगळंच मनाला हे असतं. त्यासाठी म्हटलं चला पटापट आपण बी थोडं आवरायला घेऊ. आता उन्हाळा म्हटला ना आपल्याला ताईंनो आपल्याला हेच कामं असतात. भांडे वगैरे घासणं, कुरड्या पापड करायचं राहिलं तर कुरड्या पापड करायचे. परत मिरची सुकवायच्या, मसाला चटणी करायचं, आपलं गहू निवडायचे. गहू म्हणजे गहू आणून गहू निवडायचे, गहू गाळून गुळून ते उन्हात वाळून ते पण परत भरायचं. म्हणजे जो आपला वर्षाचा साठा असतो ना तो पूर्ण करून ठेवावा लागतो. कारण की आपल्याला नंतर पावसाळा वगैरे लागलं तर वस्तू सगळ्या ओल्या चिल्या मिळतात. त्याकरता आहे ना आपण सगळं घरचं रेडीमेड तर आता सगळं मिळतं, पण घरचं करून खायचे वेगळंच आनंद असतो. आणि आपल्या हाताने बनवलेले ती चव आपण मग वर्षभर आपण छान असं बनवून घेतलं याचा वेगळाच आनंद असतो. आपण रेडीमेड आणून खाल्लं त्याचा तर काही एवढा आनंद नसतो आपल्याला. आणि थोडं आपल्याला मेहनत पण करावं लागेल. मेहनत केल्याशिवाय काहीच हे नाही, फळ भेटत नाही. तर मेहनत केल्याशिवाय आपल्याला वर्षभर लागणाऱ्या वस्तू आहे तर थोडी मेहनत तर करावं लागणार आहे. त्याकरता थोडा त्रास घ्यायचा. रेडीमेड तर सगळं जाणता येतं, पण आपण स्वतः केलेल्याचा वेगळाच आनंद असतो. तर बघा मी आता किचन साफ झाल्यानंतर इकडे हॉलमध्ये आली. हॉल पण आपण पूर्ण साफ करून घेऊ म्हटलं चला. तर हॉलचं पण जाळं काढत होती. आणि आमचे फॅन वगैरे पण खूप खराब झालेले आहेत. बरेच दिवस झाले ना फॅन पण पुसणंच झालेलं नव्हतं. मग मागचा बेडरूमचा बी फॅन व्हाईट कलरचा असल्यामुळे तो पण खूप खराब झालेला आहे. तो पण साफ करावा लागणार आहे. आणि उंच स्टूल वगैरे नसल्यामुळे कसं घरचा तर त्यामुळे काही एवढं परत परत साफ करणं होत नाही. तर आता ते त्यांचा मागून आणावं लागणार आहे. आणि मग नंतर आपण फॅन वगैरे साफ हात पुरत नाही एवढ्यावरती, त्यामुळे कंटाळा केला जातो. तर आता मला पाहिलं मी आता पुसताना तर म्हटलं चला बराच थोडा खराब झालेला आहे तर आपण आता त्याला पुसावं लागणार. तर सगळी कामं झाली, झाडू मारणं झालं. आणि आता मी चालली आमच्या त्या ताईकडे बसायला. त्या ताईने त्यांनी आवाज दिला तर मग चला म्हटलं. तर बघा आमच्या गार्डनमध्ये उन्हाळ्या दिवस आहे पण एवढे भारी फुलं येतं ना, खूप छान मोगऱ्याला चांगले. आता तर एवढे नाही 10-12 फुलं आलेली आहेत. आणि मस्त गुलाबाला बी आलेली आहेत. त्या ताईजवळ जाऊन आली, बसून आली. नंतर त्या ताईने त्यांनी थोड्या वस्तू आणलेल्या होत्या त्या दाखवल्या मला. आणि नंतर तिथं बसले थोडे कांदे वगैरे काही ते निवडू लागले, काही ते कपशा वगैरे आणले ना ते बघत होतो आम्ही. आमचं मैत्रिणींचं कसं संध्याकाळी थोडं बसलं की जे वस्तू आणल्या ना आम्ही एकमेकाला दाखवल्याशिवाय राहत नाही. ती छोटी मोठी वस्तू राही ना आम्ही एकमेकाला दाखवतो. तर नंतर मग बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. सकाळी सकाळी 5:30 वाजलेले होते, सगळे झोपलेले होते. म्हटलं चला आपल्याला काही एवढं सकाळी मला लवकर जाग येऊन जाते, काही जास्त वेळ झोप लागत नाही. दुपारी पण उन्हाळ्यात झोपणं आणि रात्री पण जास्त सकाळी पण जास्त वेळ झोपणं आणि उशिरा उठणं हे काही आवडत नाही मला. सकाळी मला लवकर जाग येते. ह्या दिवसाचं कसं असतं, थंड वातावरण असतं ना सकाळी सकाळी, तेव्हा आपण कोणतं पण काम करायला खूप छान असा उत्साह असतो. तर मग मी सकाळी सकाळी मस्त खिडक्या पुसायला घेतल्या. आणि दुपारचं आहे ना खूप वाफा लागतं या दिवसाचं, उन्हाचं बाहेर निघू वाटत नाही. तर त्यामुळे ना आपण लवकर आवरून घरातच झोपून राहतो. तर सकाळी लवकर उठलं ना तर खूप भारी वाटतं. तर मग मी सगळ्या खिडक्या साफ करायला घेतल्या. म्हटलं चला किचनची खिडकी ना खूप खराब झालेली होती. जाईवरती आपण किती वेळ आवरलं ना तर जाईवरती बारीक बारीक अशी झीन आणि तेलकट झालेली असते. तर मी त्याच्यावर थोडं लिक्विड टाकून भांड्यांचं आणि मस्त कपड्याने पुसून घेतला. पहिले ब्रशने पुसलं तर बरीचशी अशी धूळ निघाली.
तर बघा पूर्ण खिडक्या साफ केल्या. नंतर फोडणी वगैरे देतो ना आपण, त्याच्यामुळे त्या काचवरती पण बसलेली होती, तर ते पण पूर्ण साफ केली. नंतर गजं वगैरे आणि निमित्तानंच होतं, तर सगळे खिडके वगैरे सगळे साफ करून घेतली. आणि नंतर अजून त्याच्यामध्ये बघा जाळावळा अटकलेलं होतं ना, ते काढलं. आणि पडदा आहे ना कशा कथा लावले, ते जवळजवळ असल्यामुळे धुणं वगैरे धुताना तर ते घाण काही शितळे वगैरे उडतात, शिंतळे. आणि नंतर मग आपलं ते बारीक काही कचरा वगैरे एकदम म्हणजे वारामधून आले की डायरेक्ट घाण घरात घुसते, त्यासाठी मी आडं लावून दिलेलं होतं. तर चला, किती बी आवरलं ना तरी पण घरात अशी म्हणजे घाणच होत राहते. परत परत आपल्याला कसं वाटतं, आपलं घरी इकडं ही साफ केलं की मस्त छान वाटेल, हे स्वच्छ करायचं, ते स्वच्छ करायचं. आपल्या किचनमध्ये बी खूप छान असं प्रसन्न वाटण्यासाठी आपल्याला थोडी स्वच्छता म्हणजे सगळं जे आवरून असं करावंच लागतं. तर खिडक्या पण आहेत ना खूप मध्ये मध्ये तेलगट, म्हणजे अधूनमधून खिडक्या जर पुसल्याने तर मग जास्तच खराब होतात, तर अधूनमधून मी पुसत राहते. तर आता तेलगट झालेल्या होत्या, म्हटलं चला खिडक्या पण साफ करून घेतल्या. नंतर त्या काच साफ केले खिडकींचे आणि सगळं आवरून असं पटापट आवरून घेतलं. आणि बघा आता लगेच नंतर उजेड पडून गेलं, पुसत मला उजेड पडून गेलं. पण सकाळी सकाळी व्यायाम करणं म्हणजे बाहेर फिरायला जाणं, गच्चीवर जाते मी कधी कधी उड्या, म्हणजे कधी कधी गच्चीवरच थोडं फिरून घेते. तर म्हटलं चला आता गच्चीवर काही फिरणं झालं नाही, तर इथंच व्यायाम खूप झाला आपला. तर बघा आपले नंतर हे खिडकीचे आपले गाळ्यांमध्ये बघा कशी घाण अटकलेली होती. तर त्याच्यामधून पण घाण निघत नव्हती. चम्मचने कोरून 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 बघा केवढी घाण निघाली. एवढं आळं जाळं त्याच्यामध्ये अटकलेलं. बाहेरून वारावरून आलं की त्याच्यामध्ये घाण घुसते आणि ते वादळ आले की जास्तचं घाण वगैरे कचरा त्याच्यामध्ये अटकून जातं आणि मग ते काही साफ करता येत नाही. तर मग मी आज चम्मचने सगळी घाण कोरून कोरून काढली. नंतर आपल्या किचन वाट्यावरची सगळी भांडी काढली आणि सगळं आवरून घेऊ म्हटलं. एक एक काढायला घेतलं ना, मग नंतर आपल्याला उत्साहाने सगळं आवरून घ्यावं असं वाटतं. तर आज सकाळी सकाळी पटापट सगळं आवरायला घेतलं. जाऊ द्या म्हटलं, आज गच्चीवर फिरण्यापेक्षा सकाळी हे कामं केली ना तर आपले भरपूर व्यायाम होऊन जातो. तर सकाळी माझं तेवढंच फिरण्यापेक्षा मी इथंच खिडक्या वगैरे साफ केल्या ना, त्याच्यामध्येच माझा खूप असा मस्त व्यायाम झाला. तर मग मी काही गेली नाही बाहेर आज फिरायला, तर इथेच सगळं आवरून घेतलं. तर चला, मॉर्निंग वॉकला पण जायचं म्हटलं ना तर टाईम काढावा लागतो. मग दादू क्लासला जातो, ते सकाळी मग लवकर जर नाही जाणं झालं तर मग मुलांचं पण आवरायचं महत्त्वाचं असतं क्लासचं, मग काही एवढं जात नाही, मग गच्चीवरतीच फिरून घेते मी. तर मग आपण नंतर सगळं उतरून घेतलं